चला पहिलाच बॉल वेगवान टाकला गेला, भन्नाट वेगाने सुजित शेवाळे रुद्रलेन महापे या टीम कडे खेळत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप चांगलं खेळतो या नवी मुंबई पंचकृषीमध्ये, परंतु अंडरआर्म क्रिकेटही खेळतो सुजित शेवाळे हे आज आम्हाला कळलंय. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल, गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा सुजित. यावेळेस आपण पाहतोय डेलिब्रेट आहे, म्हणजेच या बॉल वरती रन मिळणार नाही, हा डॉट बॉल. सुजित शेवाळे चांगली गोलंदाजी करतो आणि बॅटिंग ही भन्नाट आहे त्याची. गोलंदाज पुन्हा एकदा सुजित शेवाळे तयार. समोर आपण पाहतोय अवेशला. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. रोहित पुजारी आपल्याला पाहायला मिळतोय, आणखीन एक रुद्रलेन महापे टीमचा एक चांगला खेळाडू ज्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. रोहित पुजारी सातत्याने रुद्रलेन महापे या टीम कडनं तो सलामीवीर आम्हाला ओरामाम क्रिकेट खेळत असताना तो सातत्याने दिसतो. ओमकार टोणपे आणि सुजित, हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल. यावेळेस पंचांचा इशारा, वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. रुद्रलेन महापे टीम आणि त्या टीमला सातत्याने पॅक करणारे जे तुम्हाला ऑन साइडला क्षेत्ररक्षक दिसतात संदीपजी डाऊरकर, हे सातत्याने रुद्रलेन महापे संघ या नावाने पॅक करत असतात नवी मुंबई पंचकृषीमध्ये. यावेळी चांगला फटका आहे समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षणही लाजवाब झालाय. सुजित शेवाळेच्या ओव्हर मध्ये मात्र ओमकार टोणपे मोठे फटके मारू शकत नाहीत. हे चांगलं बॅटल आहे. ओमकार आणि सुजित शेवाळे 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 धावा फलकावरती लागल्यात. हा यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक करतोय विकेट किपर. आणखीन एक चेंडू मात्र अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे सुजित शेवाळे याच्या ओव्हर मधला. यावेळेस पुन्हा एकदा चूक करतोय विकेट किपर. वाईट +1 अशा 2 धाव मिळतील. विकेट किपर वारंवार चुका. आता रोहित पुजारी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जातील. ती जागाही भरपूर महत्वाची आहे. जो गोलंदाज अगदी बाजूला आहे मागे. टीमची धावसंख्या 7 झाली. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला गेला आणि संदीपजी डाऊरकर यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 8 बिनगडी बाद. नो लिमिट अमित सानपाडा अर्थातच जुईनगर जो पॅक केलेला आहे संघ. आता गोलंदाजी मार्क वरती येतात अनिरुद्ध डाऊरकर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही केला. जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने. यावेळेस फटका लाजवाब होता. गोळीच्या वेगाने बॉल फरार झाला, निघून केलाय सरळ सीमा रेषा पार चौकार. चला जवळजवळ 2:45 वाजत आलेले आहेत आणि पहिल्याच रात्रीमध्ये एवढा उशीर होणारा, उद्याच्या दिवसामध्ये आणि परवाच्या रात्रीमध्ये एवढा उशीर आम्हाला होणारा नाहीये, कारण की आज होता उद्घाटन सोहळा आणि टीम्स ही भरपूर लेट आल्या. खोपोलीचा संघ, त्यांच्यासाठी भरपूर वेट करावा लागला आम्हाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओमकार टोणपेला मात्र या मॅच मध्ये शांत ठेवण्याचं काम या महापे टीमने केलं. श्रावण 8787 महापे टीम. फुलटॉस बॉल, गॅप मध्ये बॉल निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार चौकार. या फुलटॉस बॉलला टॅप मारण्याचा प्रयत्न नाही तर गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न ओमकार टोणपेचा राहिलाय. चेंडू सीमा रेषा पार. टीमची धावसंख्या 16. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 3 बॉल मध्ये 2 चौकार खणखणीत पाहायला मिळालेत.
चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर ओमकार टोणपे पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल टाकला गेला. अमर वारंगे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावला गेलाय. बॉल जर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जर बॉल पकडला असता तर कदाचित विकेट मिळाली असती ओमकार टोणपेची. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या 18. 18 रन स्कोर कार्ड वरती 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत एक सिंगल रन पूर्ण. चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल 19 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 19 रन्स 19 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. उद्याच्या दिवसामध्ये शिरोणे प्रीमियर लीग मधले 8 संघ आपल्याला खेळताना दिसतील. चला शेवटचा बॉल ही खूप चांगला पाहायला मिळाला ज्यावरती फक्त एक सिंगल मिळेल. लाजवाब षटक पाहायला मिळालं अनिरुद्ध डावरकर यांचं. आणि या ओव्हर मध्ये धावा फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर खर्च केल्या 12 आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 20 धावा. शेवटचं षटक भरपूर महत्वाचं आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूयात कोणता गोलंदाज येतोय. वीस झालेत. शेवटचं षटक संदीप डावरकर आलेत गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो. पहिला बॉल मात्र वाईट बॉल टाकला गेला. टीमची धावसंख्या 21-21. चला फटका चांगला रॉकेट बॉल सीमारेषा पार चौकार. टीमची धावसंख्या 25-25. 25 धावा धावफलकावरती. फटका लाजवाब आहे. चेंडू सीमारेषा पार आहे चौकार. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. टीमची धावसंख्या 29. धावा. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब झालाय. आपल्या टीम साठी धावा वाचवल्या 3. अनिरुद्ध डावरकर यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. टीमची धावसंख्या 30 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अवेश आला स्ट्राईक वरती. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण ही खूप चांगलं झालंय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या आता मात्र 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. शेवटची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. फटका पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झालेली आहे. या मिस फिल्डिंगच्या धावा नंतर ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग साठी याल तेव्हा भरपूर तुम्हाला त्रास देतील. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 35. शेवटचा बॉल 35 झालेत. पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये बॉल. चेंडू सीमारेषा पार. 39 धावा आणि 40 धावसंख्येचं आव्हान. ओमकार टोणपेच्या बॅटमॅनला लाजवाब. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 20 धावा आणि शेवटच्या ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा आल्यात.
स्ट्राइक वरती सुजित शिवाळे आपल्याला पाहायला मिळेल, जो एक आक्रमक फलंदाज आहे. ओरामाम क्रिकेटमध्ये, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये सध्या चर्चेचा विषय म्हणजे सुजित शेवाळे. नॉन स्ट्राइक वरती रोहित पुजारी. चला अमर वारंगे. ओके चला सुरुवात झाली या मॅचला. चला 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ओहो हो, लाजवाब गोलंदाजी. पहिलाच बॉल ब्लॉकवर टाकला गेलाय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. जोरदार हिट केली. स्टान्स मध्ये थोडासा फरक पाहायला मिळतोय. ज्यावेळेस ओरम क्रिकेट खेळतो सुजित त्यावेळेस स्टान्स थोडासा वेगळा घेतला जातो आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्याचा स्टान्स थोडासा वेगळा, भरपूर फरक आहे. यावेळेस फटका चांगला आहे. रोहित पुजारीच्या पाठपादना आक्रमण सुरू झालंय आणि आक्रमणाची गरज आहे. टीमची धावसंख्या 5. या अशा चौकारांची गरज आहे. योगेश वाघ या गोलंदाजावरती जर तुम्ही प्रहार केले ना तर नो लिमिट अमित जुईनगर संघ म्हणजे सानपाडा संघ थोडासा मात्र दबावामध्ये येईल. कारण की या टीमचा हा स्ट्रायकर गोलंदाज आहे, ट्रम्प कार्ड आहे. या गोलंदाजावरती जर तुम्ही जास्तीत जास्त धावा कुठल्या तर प्रेशरमध्ये येऊ शकतो. यावेळेस सोडून दिलाय बॉल लेग स्टंपच्या बाहेर. हा वाईट बॉल. 3 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 6. तीन बॉल मध्ये 6 धावा आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली. डिक्लेअर रिझर्व मध्ये फक्त 1 धाव. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेस वेग खूप चांगला होता परंतु वाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा वाईट बॉल आहे. चला टीमची धावसंख्या या वाईट बॉलच्या सहाय्याने जातीय पुढे 8 धावा दाफलकावरती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो, टॅप केला. लाजवाब फटका आहे. रोहित पुजारीच्या बॅटमधनं आलाय हा आक्रमण फटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चला टीमची धावसंख्या दाफलकावरती धावा लागल्यात आता 12. शेवटचा बॉल ही स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या योगेश वाघने. आता समीकरण येणारे चेंडू 12 मध्ये बनवायचे आहेत 28. ओमकार टोनपे आलाय. यावेळेस बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. 12 मध्ये बनवायचे 27. यावेळेस मात्र चांगलं चेंडू पाहायला मिळाला आणि महत्वाचा फलंदाज सुजित शेवाळे हा बाद झाला. यावेळेस फलंदाज बाद झालाय. अनिरुद्ध डावरकर हा फलंदाज बाद.
10 चेंडू 27 ची गरज आहे. रोहित पुजारीला जेवढ्यात लवकर स्ट्राईक वरती आणता येईल तेवढ्या लवकर आणावा लागणार आहे. यावेळेस बॉल सोडून दिला आणि हा बॉल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 10 बॉल आणि आता इक्वेशन आले 10 मध्ये बनवायचे आहेत 25 26 10 मध्ये 26. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू निर्धावा. 9 मध्ये बनवायचे 25 धावा. आता रोहित पुजारी थोडीशी चर्चा करत असताना या बॅटर सोबत, कारण की आता फटके यायला हवेत. 9 मध्ये बनवायचे आहेत 26. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केलं. चला 8 मध्ये बनवायचे 26. एखादा चौकार येणं भरपूर महत्वाचं. तरी इक्वेशन भरपूर कठीण राहील शेवटच्या ओव्हरमध्ये. सुजित शेवाळीची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे बॅकफूट वरती महापेसंग. चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक. सात मध्ये आता 25 ची गरज. यावेळेस फलंदाज बाद झाला. 6 मध्ये बनवायचे आता 25. अमर वारंगे तुमचा डिसिजन होता हा. सिंगल. 5 मध्ये बनवायच्या आता 24. मॅच पासून दूर चाललाय महापे संघ. 5 मध्ये 24 निर्धावाला. 4 मध्ये 24 ची गरज आता. नो लिमिट अमित जुईनगर अर्थातच सानपाडा संघ वर्चस्व गाजवत असताना सेमीफायनलचं दार मात्र ठोकत असताना त्यांना सेमीफायनलचं तिकीट आता जरूर मिळेल. 3 बॉल फक्त शिल्लक आहेत. 3 मध्ये भरपूर धावसंख्येची गरज आहे. आणि चला शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय विवेक यांना, जे पंचांची भूमिका पार पाडतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हा निर्धाव चेंडू आला. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. औपचारिकता शिल्लक आहे. आणि टीम नो लिमिट अमित सानपाडा टीम यांना कधी आमंत्रित करायचंय कमिटी? बुधवारी. योगेश, बुधवारी 7 वाजता तुमचा पहिला राऊंड असणार आहे. शेवटच्या दिवसामध्ये तुमची मॅच झाल्यानंतर ड्रॉ केला जाईल, म्हणून योगेश थोड्या वेळेवरती उपस्थित राहा. बुधवारी 7 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ आयोजित प्रकाश होतातील अंडरआर्म क्रिकेटचे सामने ही स्पर्धा आपण अनुभवत आहे. आणि या स्पर्धेतील पहिल्या रात्रीचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय जवळजवळ संपुष्टात आला. आम्ही